भंडाऱ्याची उधळण करत निवृत्तीनाथ पालखीचं शेगूर नगरीमध्ये स्वागत। कर्जत प्रतिनिधी दिलीप अनारसे। संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कर्जत तालुक्यातील शेगूर गावातील नागरिकांनी श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडीच्या रथावर भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची उधळण करत पालखीचं वाजत गाजत स्वागत केलं। येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा माऊलीच्या जय घोषात निवृत्तीनाथांच्या पालखीचं दर्शन घेतलं। पंढरीत आहे रखुमाई, शेगुडात आहे बानाई, तिथे विटेवरी उभा येथे घोड्यावरी शोभा, तिथे पुंडलिक निधान, इथे हेगडे प्रधान, तिथे बुक्क्यांचे रे लेणी, इथे भंडारे भूषण, तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा, तेथे मृदुंग विनाताळ, येथे वाघ्या मुरळीचा घोळ, अशा लोकप्रिय यांच्या सुरात दिंडीकरी वैष्णव जनमंगळवारी दुपारी कुलदैवत शेगूरच्या खंडोबा नगरीमध्ये पोहोचली। खंडोबा देवस्थान ट्रस्टीच्या वतीनं भंडार खोबऱ्याची उधळण करत सोहळ्याचं स्वागत केलं। यावेळी टाळ मृदंगाच्या जयघोषानं शेंदूर नगरी दुमदुमून गेली होती। अंबिजळगाव 4 निरोप घेऊन दिंडी दुपारी 12 वाजता निघणार। तो संपूर्ण ढगांनी आच्छादलेलं आभाळ, अधूनमधून होणारा उत्साह, उलींचा खेळ, येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव आंधळे पांगळे, गुरुपांचे अभंग, नटाचे अभंग आदींचे सूर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करणारे होते। या उत्साही वातावरणामध्ये सोहळ्यातील वैष्णव झपाझप पावले टाकीत खंडोबाचे शेगूर जवळ करत होते। निवृत्तीनाथांची पालखी पुढे लगत सोलापूर हद्दीमध्ये प्रवेश करणार होती, म्हणून गावातील नागरिकांनी पालखी रथावर भंडार खोबऱ्याची उधळण करण्यास सुरुवात केली। पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। कर्जत दर्शन न्यूज सह कॅमेरा